नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगले जॉब पोस्ट घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, पोलीस भरतीमार्फत ही भरती काढण्यात आलेली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस भरती 2025 ची जाहिरात आलेली आहे. आता सगळ्यांना माहिती आहे नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ याचं सुरू झालेलं आहे. त्यासाठी इथं नवीन पोलिसांची पदभरती इथं करण्यात येणार आहे. कारण की नवीन पोलीस ठाणे इथे ओपन करण्यात आलेलं आहे. ओके. त्या अनुषंगाने इथं नवीन पदे भरण्यात येणार आहे. त्याचा जी-आर आलेला आहे गृह विभागाकडून. 29 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट असा जी-आर असणार आहे. ओके. याच्यामध्ये खूप सारे असे पदे असणार आहे. 177 जणांसाठी भरती जाहीर केलेली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी. ओके. तर खूप सारे पदे पण असणार आहे. सॅलरी पण इथे सांगितलेली आहे. अप्लाय कसं करायचं ते पण मी सांगणार आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. ओके. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, Instagram आयडी, Facebook आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांची या स्थापनेवरील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणेकरिता वाहतूक विभागासाठी पदनिर्मिती करणे व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आहे. ओके. याच्यामध्ये आता महाराष्ट्र शासनाकडून हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र गृह विभागाकडून. ओके. दिनांक 29 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. ओके. त्यानंतर इथं दिलेल्या प्रस्तावना, जी की आपण आज वाचून घेऊया. अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक 1 च्या दिनांक 6/3/2025 रोजीच्या पत्रांद्वारे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांचे आज स्थापनेवरील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणेकरिता वाहतूक विभागासाठी पदनिर्मिती करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा प्रस्ताव शासन मान्यता सादर केलेला आहे. ओके. त्या अनुषंगाने उक्त संदर्भ क्रमांक 2 येथील 29/10/2025 रोजीच्या मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने चक्रीय पद्धतीने दिलेले मान्यता विचारात घेऊन शासनाने या प्रकरणी पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे. ओके. जो की शासन निर्णय आपण बघूया त्याच्यामध्ये वाचून. ओके. आता पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या स्थापनेवरील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे करिता वाहतूक विभागासाठी या शासन निर्णयासोबत सपरिशिष्ट अ मध्ये नमूद केलेली विविध संवर्गातील 175 नियमित पदे निर्माण करण्यास व 2 मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यास शासन निर्णयात मान्यता देण्यात आलेली आहे. जसं की तुम्हाला मी स्टार्टिंगमध्ये सांगितलं, परिशिष्टामध्ये पदांची नावं दिलेली आहेत. आपण बघणार आहोत. 175 पदे जी असतात नियमित पदे असणार आहे, 2 पदे असणारे बाह्य यंत्रणेमार्फत. ओके. जे की आपण पदं खाली बघू. ओके. आता उक्त पदनिर्मितीच्या अनुषंगाने 6,22,17,600 इतक्या आवर्ती खर्चास याच्यामधून आपल्याला रुपये 1,32,63,64,404 ओके. अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे. सदरचा खर्च त्या आर्थिक वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. शासन निर्णय माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 29/10/2025 रोजीच्या झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार व वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ दिनांक दिलेला आहे. ह्याच्यामध्ये 29/10/2025 नुसार निर्गमित करण्यात येत आहे. ओके. आता याच्यामध्ये आपण पद वगैरे पण बघून घेऊया. शासन निर्णय दिलेला आहे गृह विभागाकडून 29 ऑक्टोबर 2025 चे सहपत्र परिशिष्ट अ. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे पोलीस आयुक्त नवी मुंबई आज स्थापनेवरील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे करिता वाहतूक विभागासाठी नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांची तपशील दिलेला आहे. याच्यामध्ये दिलेल्या पदांची सेवा दिलेली आहे. जे की अनुक्रमांक, पदनाव, वेतन श्रेणी व एकूण पदसंख्या दिलेली आहे. सगळ्यात पहिले जे पद असणार पोलीस निरीक्षक, त्यांना सॅलरी असणार S18 सॅलरी 49,100 पासून 1,55,800 पगार, या 3 पदं आहे. त्यानंतर 2 नंबरचे जे पद असणार सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार, या 4 पदं आहे. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार, या 8 पदं आहे. त्यानंतर 4 नंबरचा जे पद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार, 6 पदं आहे. 5 नंबरचे जे पद असणारे पोलीस हवालदार S9 सॅलरी 26,400 पासून 83,600 पगार प्लस विशेष वेतन असणार आहे ₹750. याच्यात 40 पदं बघायला मिळतात. त्यानंतर 6 नंबरचं पोलीस शिपाईसाठी S7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार प्लस विशेष वेतन आपल्याला ₹750. त्याची 114 पदं बघायला मिळतात. एकूण 175 पदे असणार आहेत, जी की तुमच्या समोर मी सांगितलेली आहे. ओके. जे दिसत आहे ते. ओके. आता 2 जे पदे असणार आहे, आता तुम्ही बाह्य यंत्रणेमार्फत
घेण्यात येणाऱ्या सेवामध्ये बहुउद्देशीय अकुशल गट कर्मचारी म्हणजे सफाई कामगारासाठी 2 पदं असणार आहे. अशी 177 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. जे की तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. ओके. याचा एवढाच फक्त तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा घ्यायचा असला तर. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आहे. आता तुम्ही म्हणाल हे पद भरती कशा पद्धतीने भरण्यात येणार आहे, तर भरायचा कसा आहे फॉर्म? आता तुम्हाला पोलीस भरती जाहिरात आलेली आहे. आता 15,631 पदांसाठी जाहिरात आलेली आहे पोलीस शिपाईकरिता. तर त्यामार्फत पोलीस शिपाईची पदं भरली जातील. ओके. आणि बाकीची जी पदं आहेत ते आपल्या प्रमोशननुसार त्यांना भेटतात. आता पोलीस शिपाईचा पोलीस हवालदार होतो. ओके. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक होतो आणि एम-पी-एस-सी मार्फत डायरेक्ट पोलीस उपनिरीक्षक आपलं हे पद भेटत असतं. त्याच्यानंतर बाकीची जी पुढची पदं असतात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकचं पी-एस-आय वरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बनतो आणि ए-पी-आय वरून पी-आय बनतो. ओके. असे प्रमोशन असतात. बाकीची ही पदं पोलीस भरतीमार्फत भरले जाणारे आपली एम-पी-एस-सी मार्फत भरले जाणार. ते जाहिरात वगैरे येऊन गेलेली आहे. ग्रुप बीची पण, ग्रुप सीची पण झालेली आहे आणि पोलीस भरतीची पण जाहिरात आलेली आहे. ओके. तर आता तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. आता तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. परीक्षेचा पोलीस भरतीमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. एम-पी-एस-सीमध्ये, ग्रुप बीमध्ये असो, सीमध्ये असो, या पोलीस शिपाईमध्ये असो. ओके. त्यामधून तुम्ही कोणत्याही ठिकाणी इथं फॉर्म भरू शकता व आपलं सिलेक्शन करू शकता. जरी तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि नाहीतर मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायचं असेल, तर Telegram चॅनल, WhatsAppला डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपलं स्वप्न पूर्ण करा. पोलीस बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. खाकी वर्दी आपल्याला पाहिजेच या वर्षामध्ये. तर चांगला अभ्यास करा. चांगला मित्रांपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना पण इथं प्रोत्साहन भेटेल व त्यांच्यापर्यंत ही माहिती वगैरे पोहोचवा. ओके. आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.